स्टार्ट. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना येतोय? येतो येतो. ओके. हां, नाही आज जरा 3 सिस्टीम ऑन आहेत म्हणून फक्त कन्फर्म केलं. ओके. अक्षय, आवाज घुमतोय. कशातनं तरी याच्यात एखादं आवाज बंद आहे. हॅलो, हॅलो, त्याच्यातून येतोय. आवाज घुमला तर सगळ्यांना त्रास होणार. कोणाची दुसऱ्याची सिस्टीम ऑन आहे का? नाही. ठीक आहे. ओके. गुड इव्हनिंग and welcome all. Pragyan Institute of Excellence, Rotary Club of Sawantwadi and Rotaract District 3170 च्या वतीने मी रोटरीयन अनघा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण हार्मनी विदिन ह्याच्या 24व्या भागात आहोत. अँड दिस इज ॲक्च्युली द मिड ऑफ आपला हार्मनी विदिनचा जो जर्नी सुरू झाला आहे आणि तो 52 सेशन्सपर्यंत जाणार, त्याच्या ऑलमोस्ट आपण मध्यावर आलो आहे. आणि आज डिसेंबर महिन्याचा शेवटचा सेशन आहे आणि ह्यामध्ये आपण एक्झॅक्टली गोल सेटिंग जे आपण करत असतो ते बरेचदा जानेवारीमध्ये लोक गोल सेट करतात आणि जानेवारीच्या एंडपर्यंत ते गोल सेटिंग कुठेसं नाहीसं झालेलं असतं आणि आपण परत पालत्या गड्यावर पाणी असतं. तर हे गोल सेटिंग एक्झॅक्टली कसं करायचं आणि सबकॉन्शियस लेवलला त्याला कसं सेट करायचं की जेणेकरून कुठल्याही प्रकारची वादळं आयुष्यात येतच असतात, तर ती आली तरीही हेच आपलं सेटिंग कुठलाही जराही न डिस्टर्ब होता कसं पुढे जाऊ शकेल, ह्यासाठी आजचा हा स्पेशल सेशन आहे. हा सेशन 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला गेलेला आहे. फर्स्ट पार्ट त्याचा आज होईल आणि सेकंड पार्ट नेक्स्ट थर्सडेला, म्हणजे माझा नेहमीचा जो फर्स्ट थर्सडेचा सेशन असतो त्यावेळेला होणार आहे. हा जाणीवपूर्वक 2 ह्याच्यात केलाय कारण एका ह्याच्यात कम्प्लीट होऊ शकत नाही आणि ह्याला काही होमवर्क असेल जो तुम्हाला करायचा असेल. त्यामुळे आज जे लोक सेशन अटेंड करणार आहेत त्यांनी नेक्स्ट सेशन अटेंड करावा, तरच तुमचा त्याचा कम्प्लिशन होणार आहे. आणि आज जे अटेंड करणार नाहीत अशांना कृपया पुढच्या वेळेची लिंक तुम्ही स्वतःहून कोणी पास ऑन करू नका, हे पण मी रिक्वेस्ट करेन कारण ती लोक तुम्हाला डिस्टर्ब करतील नेक्स्ट सेशनमध्ये. तर आजचा सेशन आपण स्टार्ट करतोय. एक मिनिट फक्त. त्याचं इकडून ऑडिओ डिस्कनेक्ट करतो. काय झालं? सेशनचं नाव ॲज आय टोल्ड यू अर्लियर इट इज हार्मनी विदिन चा फर्स्ट पार्ट ऑफ सबकॉन्शियस गोल सेटिंग. लेट्स मूव अहेड. मला काय नेक्स्ट पहिला पार्ट जो आहे दॅट इज व्हील ऑफ लाईफ. आपलं आयुष्य हे अनेक वेगवेगळ्या पैलूंमधनं जात असतं. आता ह्यामध्ये जेव्हा आपण वेगवेगळे पैलू म्हणतो तेव्हा आपलं आयुष्य म्हणजे नुसतं करिअर, नुसतं स्पिरिच्युअलिटी, नुसतं एन्जॉयमेंट, नुसता अभ्यास, त्यानंतर नुसती ट्रॅव्हलिंग, असं एकच काही नसतं. तर आपण वेगवेगळ्या भागातून जात असतो, रिलेशनशिपमधनं जात असतो, फॅमिलीच्या पार्ट्समधनं जात असतो, मुलांबरोबर वावरत असतो. म्हणजे दोज हू आर स्टुडंट्स, देर आर सम स्टुडंट्स टुडे, सो आय विल बी इन विथ इंग्लिश ऑल्सो. म्हणजे मध्ये मध्ये माझं इंग्लिश असेल बिकॉज सर्टन स्टुडंट्स आज आपल्याकडे जे जॉईन झाले दे आर फ्रॉम दिस थिंग निपाणी अँड ऑल साइड, सो दे मे नॉट अंडरस्टँड मराठी फुल्ली. असं कोणी आहे का? इज देअर एनीबडी हू डझंट अंडरस्टँड मराठी ॲट ऑल? दे कॅन प्लीज रेज देअर हँड्स.
So I will just be comfortable in Hindi and other languages, whatever is comfortable for the entire group. आपण 1-2 मिनिटं ह्याच्यावर इन्व्हेस्ट केली तरी चालतील मी म्हणेन, सो दॅट दोज आर अटेंडिंग शुड अंडरस्टँड. कारण आपल्याकडे महाराष्ट्रीयन्स पण आहेत आणि काही अगदीच पूर्णपणे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत. सो इफ एव्हरीबडी नीड्स मी टू गो इन हिंदी, मी हा एंटायर सेशन हिंदीमध्ये घेऊ शकते. जर कोणी असेल की ज्याला अजिबातच मराठी कळत नाही त्यांनी प्लीज हँड रेज करा. इथे कोणाचा तरी एक हँड रेज चुकून झालेला आहे, तर इफ दॅट पर्सन धर्मराज मोरे, आय थिंक चुकून हँड रेज झालेला आहे. ओके. अजून कोणी ज्याला अजिबातच मराठी समजत नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी प्लीज तसं मेन्शन करा. ओके. आज थोडासा जे आपले रेग्युलर महाराष्ट्रीयन अटेंड करणारे आहेत त्यांना मी अक्षय, तू कुठेतरी आउट ऑफ रेंज गेलास. हा, चुकून झालं होतं मॅडम, हँड रेज चुकून झाला होता. ठीक आहे ठीक आहे. गेली पीपीटी माझी. मग डिव्हाइसचा प्रॉब्लेम आहे, तिकडून शेअर कर, रेकॉर्डिंग असू दे. टच नाही होते. सगळ्यात पहिलं ऑडिओ बंद कर, शेअर स्क्रीन. तर मगाशी आपण असं म्हटलं त्याच्यावर थोडासा माझा ह्याचा सिस्टीमचा प्रॉब्लेम झाला. तर आपण वेगवेगळ्या फेजेस मधनं लाईफच्या जात असतो आणि हे जात असताना आपण त्याच्यात कुठेतरी इम्बॅलन्स करत असतो. म्हणजे माणूस आहोत आपण, त्यामुळे आपण काही अगदी 100% सुपर ह्युमन नाही आहोत. तर त्यामुळे हा इम्बॅलन्स होत राहणार. पण ह्या इम्बॅलन्समुळे आपले गोल्स बदलतात. त्यानंतर आपल्याला ह्याचा स्ट्रेस येतो. म्हणजे आपण काहीतरी ठरवतो आणि ते होत नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन येतं, मेंटल स्ट्रेस येतो आणि इतरही अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वरचढ होतात. त्याचबरोबर वी ॲट टाइम्स गो टू मेनी फायनान्शियल इश्यूज थ्रू आउट द इयर. जेव्हा आपण वर्षाचा प्लॅन करतो आपल्याला माहित नसतं की 31 डिसेंबरला काय होणार आहे. बट अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याला आपण जास्तीत जास्त बॅलन्स कसं करू शकतो, तर बिफोर स्टार्टिंग ऑफ द इयर वी कॅन सिलेक्ट वेअर वी आर वीक अँड देन वी कॅन स्टडी द रेस्ट ऑफ द थिंग्स. म्हणजे जिथे आपण कमी आहोत त्याच्यासाठी आपण थोडासा जास्त वेळ द्यायचा आणि जिथे आपण जास्त आहोत किंवा आपण अतिरेक करतोय असं आपल्याला वाटते, ही पूर्ण परीक्षा, हे जे व्हील ऑफ लाईफ आहे हे स्वतःसाठी आहे. कृपया ही कोणावरही घरात आपल्या बायकोवर, मुलांवर किंवा नवऱ्यांवरती इम्प्लिमेंट करू नका. ज्याचं त्याने रिअलायझेशन करा अँड सी द ड्रास्टिक चेंज दॅट यू विल फाइंड आफ्टर 3 years. हा 3 years प्लॅन आपण सेट करतो ज्याच्यामध्ये मेजर आपला फोकस असेल फर्स्ट इयर ह्या 2024 वरती. आणि जे लोक हे खरोखरच 3 वर्षासाठी फॉलो करतील या सिस्टीमला, तर त्या लोकांना ह्याचे 100% रिझल्ट ॲट द एंड ऑफ 1000 days, वी ऑलवेज कॉल इट, 3 yearsच्या ऐवजी 100% रिझल्ट दिसतो आणि 100% ग्रोथ दिसते. आता हे असे भाग म्हणजे नक्की कोणकोणते असतात आणि कशासाठी असतात याबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत डिटेल्समध्ये. सगळ्यात पहिलं, लेट अस अंडरस्टँड व्हाय व्हील ऑफ लाईफ. With the fast changing pace of life nowadays, we tend to race through our lives without pausing to consider who we really want to be and who we really want to go, or where we really want to go. आता जो स्पीड आपल्या लाईफचा आहे ना, आपण खरंच अनेकदा कन्फ्युज असतो. म्हणजे जाणीवपूर्वक आपण काहीच करत नाही, बट द थिंग्स ऍक्च्युअली हॅपन विच वी ऍक्च्युअली डोंट वॉन्ट टू. आणि आपण जे नाही आहोत ते आपण दाखवायचा प्रयत्न करतो आणि ह्या दाखवायच्या रेसमध्ये आपण अनेकदा फेल जातो. In order to meet the required demands, it's easily to put all one's energy in a specific area but forget the other important ones. Therefore, it makes our life off balance.
बरेचदा आपण ह्या रेसमध्ये धावण्याच्या नादामध्ये काय करत असतो तर आपली एनर्जी आहे ती चुकीच्या गोष्टींवर किंवा अननेसेसरी गोष्टींवरती वेस्ट करतो आणि जिथे फोकस करायला पाहिजे त्या एरियाजवरनं आपण तिला कुठेतरी डायव्हर्ट करत राहतो आणि म्हणून मग आपला जो टोटल वर्क लाईफ बॅलन्स असतो तो कुठेतरी बिघडतो. इनफॅक्ट ईच एरिया प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ, हेन्स द बॅलन्स ऑफ लाईफ इज नीडेड टू बी कन्सिडर्ड. आता जेव्हा आपण आयुष्य म्हणतो तेव्हा आयुष्याचा प्रत्येक भाग हा तितकाच इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जितकं तुम्ही बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न कराल, मी पुन्हा हा वर्ड नेहमी म्हणते की प्रयत्न कराल, आपल्या हातात सगळ्याच गोष्टी नसतात सिच्युएशन्स, बट वी कॅन ऑलवेज प्लॅन, वी कॅन ऑलवेज ट्राय आउट डिफरंट थिंग्स अँड गेट द रिझल्ट्स ॲज अ रिझल्टंट आउटपुट. सो द मोर वी प्लॅन बेटर, द मोर वी वर्क ऑन द प्लॅन्स, वी कॅन 100% गेट सम गुड आउटपुट्स. Now what is wheel of life exactly and how it is going to work, आज आपण त्याचं पहिलं सुरुवातीच्या एक अर्ध्या तासामध्ये याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि त्यावर आपण आपला पूर्ण सबकॉन्शियस गोल जो आपण सेट करणार आहोत तो त्याच्या बेसिसवर करणार आहोत. The wheel of life is described as a wheel comprising of different categories like life, categories of life including health, career, relationship, finances, personal growth, spiritual growth, स्क्रीन टाइम. हा मी आज मुद्दामून ऍड केलेला पार्ट आहे, म्हणजे आम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी शिकलो त्यावेळेला स्क्रीन टाइम नव्हता, पण आज लॉकडाऊन नंतर गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही बघतोय की स्क्रीन टाइम हा अतिरेक होत चालला. त्यामुळे स्क्रीन टाइम, सोशल ऍक्टिव्हिटीज आणि इतर गोष्टी, म्हणजे आपण आयुष्यामध्ये ज्या ज्या भागांमधून किंवा प्रवासामधून जात असतो किंवा काही प्रवासामधून आपण जात नाही आहोत आजच्या काळात, आणि तेही कसे तुमच्या ह्याचे गरजेचे पार्ट्स आहेत, तर त्याबद्दल आपण आज त्याचा अभ्यास करणार आहोत आणि ते का गरजेचं आहे ह्याच्याबद्दल पण आपण बघणार आहोत. नाउ हाऊ एक्झॅक्टली द व्हील ऑफ लाईफ वर्क्स. ज्या वेळेला आपण ह्या व्हील ऑफ लाईफ फक्त आपण एक मांडणार आहोत व्हील ऑफ लाईफ, पण एक्झॅक्टली ती आपल्या आयुष्यामध्ये कशी काम करणार आहे ह्याचं आपण थोडंसं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. पहिलं हाऊ इट एक्झॅक्टली वर्क्स. The wheel of life is a perfect tool to help us have a look at how we spend our time and energy on each area of life clearly. ज्या वेळेला मगाशी मी एक सर्कल दाखवलं होतं सुरुवातीला तुम्हाला, ते सर्कल आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा बघणार आहोत. ज्या वेळेला आपण ह्या सर्कलच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स वरती नीट अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण कुठल्या गोष्टीवर किती वेळ देतोय आणि कुठल्या गोष्टीला खरोखरच लक्ष देत नाहीये, आणि मग त्यामुळे जो होणारा इम्बॅलन्स आहे त्याला आपण कसं सुधारवू शकतो, कारण जोपर्यंत आपण कागदावर मांडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी दिसत नाही. By using this tool, it enables you to reflect and gain some insights into the balance of life and how content you feel in different areas. ज्या वेळेला तुम्ही या गोष्टींना किंवा ह्या टूलला, व्हील ऑफ लाईफ हे एक छोटंसं टूल आहे आपण म्हणूया, ह्या टूलचा जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा तुम्हाला तुमचं इनर रिफ्लेक्शन कागदावर दिसेल आणि कागदावर दिसल्यावर तुम्ही त्याच्यावरती काम करून तुमच्या आयुष्याला जास्तीत जास्त बॅलन्स करू शकाल. With this self-reflection, not only does it help you to understand why your wheel of life looks the way it does, but it also enables you to adjust your time and energy in order to have the wheel of life you want. आता ज्या वेळेला तुम्ही कागदावर ह्या अशा प्रकारचं व्हील ऑफ लाईफ किंवा तुमच्या आयुष्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स कुठे किती जात आहेत आणि कुठे किती कमी पडत आहेत किंवा कुठे आपण एखाद्या गोष्टीचा अतिरेक करतो हे जेव्हा कागदावर मांडाल त्यानंतर तुम्हाला तुमची एनर्जी आणि वेळ हे दोन्ही प्रॉपरली डिव्हाइड करायला किंवा प्रॉपरली कुठे कुठे वेळ द्यायचा आहे, कुठे एनर्जी द्यायची आहे हे करण्याकरता तुम्ही स्वतःला तयार करू शकाल. आणि म्हणूनच मी हा 1 आठवड्याचा अख्खा पिरियड घेते ज्याच्यामुळे तुम्हाला आज तुम्ही हे सगळं एक्झॅक्टली काय आहे शिकणार आहात आणि नेक्स्ट थर्सडेला आपण सेट केलेल्या गोलवरती ऍक्च्युली त्याला सबकॉन्शियस लेवलवरती सेट करणार आहोत. कारण अनलेस अँड अंटिल यू डोंट अंडरस्टँड, तुम्ही काहीतरी कागदावर लिहिलं आणि ते जर सेट केलं तर त्याचा पुन्हा तुम्हाला फायनली रिझल्ट येत नाही. नाउ हाऊ टू क्रिएट दिस थिंग. क्रिएट युअर ओन व्हील ऑफ लाईफ. स्पेंड सम टाइम टू ड्रॉ युअर ओन व्हील ऑफ लाईफ. आता ह्याकरता पहिलं काय करायचं तर मी म्हटलेलं होतं आजच्या सेशनच्या आधी कागद आणि पेन घेऊन बसा. तर कागद आणि पेन जर कोणाकडे नसेल तर मी पुन्हा 1-2 मिनिटाचा ब्रेक घेते. जर नसेल तर कागद आणि पेन हातामध्ये घेऊन या. कोणालाही घरात हाक मारा आणि जरा कागद आणि पेन सोबत ठेवा, कारण अदरवाईज तुम्हाला सेशन मध्ये मध्ये डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. मी 2 मिनिट खरोखरच थांबते सो दॅट यू कॅन ब्रिंग युअर पेपर, पेन अँड पेपर इफ यू डोंट हॅव.
अक्षय इकडे. आता आपल्याला करायचंय काय तर एक सर्कल काढायचा आहे आणि या सर्कल मध्ये एक मिनिमम 8 भाग तरी करायचे आहेत आपल्या आयुष्याचे. जसे मगाशी मी तुम्हाला मी बॅकला जाते आणि तुम्हाला दाखवते की साधारण ते कसे होते मगाशी. अशा प्रकारचं एक नॉर्मल. आता हे कडेची डिझायनिंग करू नका, ती डिझायनिंग ही फक्त नावं आहेत. जर तुम्हाला नीट दिसत असेल तर नीट बघू शकता तुम्ही. एक सर्कल काढायचं, त्याचे 8 भाग किंवा 10 भाग करायचे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी साईडने लिहायच्या. एक असेल तुमचं फिजिकल एक्सरसाइज, त्याच्यानंतर बिझनेस किंवा करिअर. जे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी करिअर आहे, जे जॉब किंवा नोकरी करतायत त्यांच्यासाठी बिझनेस आहे. त्याच्यानंतर तुमचे फायनान्शियल अपलिफ्टमेंट. आता जे स्टुडंट्स असतील त्यांनी फायनान्शियल अपलिफ्टमेंटमध्ये त्यांच्या पालकांच्या फायनान्शियलच्या हिशोबाने ते लिहायचं आहे, सो दॅट दे कॅन डिसाइड देअर करिअर गोल्स अकॉर्डिंग टू दॅट ऑल्सो. देन कम्स द हेल्थ पार्ट. तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ कशी आहे हा त्याच्यातला एक पार्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किती कॉन्ट्रीब्युशन देता. आता ते पुढे तुम्हाला त्याचे मार्किंग्स कळतील, पण ह्या सर्कलवरती तुम्हाला हे अशा प्रकारे सर्कल जे डिझाईन करायचे त्याच्यात हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. देन फॅमिली अँड फ्रेंड्स. तुम्ही मित्र परिवाराला आणि कुटुंबात. कुटुंब इज नॉट जे कुटुंब तुम्ही घरात राहता, बट जे काही तुमची एक्सटेंडेड फॅमिली असते त्या फॅमिलीला किती वेळ देताय आणि कशा प्रकारे वेळ देताय ह्या हिशोबाने हा मधला सर्कल आहे. त्यानंतर आयुष्यामध्ये रोमॅन्स, प्रेम, एकमेकाबरोबरचं रिलेशनशिप जे आहे पर्सनल लेवलचं, त्याला तुम्ही किती वेळ देताय. दिस कम्स फॉर दोज हू आर मॅरिड ऑर दोज हू आर इन दॅट प्रोसेस, नॉट फॉर किड्स. देन कम्स द पर्सनल ग्रोथ. पर्सनल ग्रोथमध्ये तुमच्या करिअर रिलेटेड ग्रोथ येतात, तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथ येतात, तुमचं स्वतःचं मेंटल ग्रोथ येते. ह्या पद्धतीने म्हणजे तिथे तुम्ही किती वाचन करताय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनल ग्रोथमध्ये मोडल्या जातात. त्याच्यानंतर फन आणि रिक्रिएशन. जर तुम्ही विदाऊट फन आणि रिक्रिएशन जगत असाल तरी तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक पार्ट मिस करताय. तर फन आणि रिक्रिएशनला तुम्ही वर्षातून किती वेळ देताय किंवा आठवड्यातनं किती वेळ देताय किंवा पर डे काय बाबा वेळ देताय. टीव्हीचा टाइम आला, स्क्रीन टाइम आला, हे सगळे टाइम ह्याच्यात आले. म्हणजे बरेचदा आपण इथे स्क्रीन टाइम अवॉइड करतो आणि ह्यात मी जे आता ऍड केले आहे ते म्हणजे स्क्रीन टाइम हा एक सेपरेट कॉलमच ऍड करा, विच विल ऑलवेज हेल्प यू टू रिड्यूस युअर स्क्रीन टाइम. कारण आपण सगळेच जण आजच्या डेटला खरोखरच गरजेपेक्षा जास्त स्क्रीन टाइम वापरतो. नाउ वन्स यू कम्प्लीट ड्रॉइंग दिस सर्कल, व्हॉट यू हॅव टू डू इज, कडेला ही जी नावं होती ती एका ऑर्डरमध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या ऑर्डरमध्ये द्यायला काही कोणताही नियम नाहीये. फक्त ह्याच्यात 0 to 10 असं आतमध्ये ज्या लाईनी माराल ना त्याच्यावर किंवा आतमध्ये एक बेसिकली 10 सर्कल काढा, काही करा जिथे तुम्हाला 0 to 10चं मार्किंग करता येईल आणि तुम्हाला तुमची जजमेंट त्याच्यावरती घेता येईल की तुम्ही 0 to 10 मध्ये त्याला किती वेळ देताय किंवा किती एनर्जी त्या गोष्टीवरती तुम्ही स्पेंड करताय. नॉर्मली सम इम्पॉर्टंट कॅटेगरीज इन लाईफ आर हेल्थ, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, करिअर, फायनान्स, रिलेशनशिप, पर्सनल डेव्हलपमेंट, फन अँड रिक्रिएशन आणि स्पिरिच्युअलिटी. आता स्पिरिच्युअलिटी इज अ थिंग. इथे स्टुडंट्स असतील, मिडल एज लोक आहेत आणि ओल्ड एज पण आहेत. स्पिरिच्युअलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे मी नेहमी पहिल्या माझ्या सेशनपासून म्हणते की दॅट इज द बेस ऑफ लाईफ. तुम्ही नुसतं IQ डेव्हलप केला, तुम्ही नुसतं इमोशनल हेल्थ डेव्हलप केली तर तुमची जोपर्यंत स्पिरिच्युअल हेल्थ डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमच्या लाईफचा बॅलन्स तुम्हाला सांभाळता येणं शक्य नाही. कारण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल हेल्थ डेव्हलप करता तुमची इंट्युशनल पॉवर वाढते आणि जो तुम्हाला एक आपण ज्याला म्हणतो ना एक आतला आवाज मला काहीतरी सांगत असतो आणि बरेचदा आपण त्या सांगणाऱ्या आवाजाचं ऐकत नाही आणि आपण आयुष्यामध्ये रॉंग डिसिजन्स घेतो. तर हे रॉंग डिसिजन्स जर तुम्हाला थांबवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्पिरिच्युअल ग्रोथवरती काम करावं लागतं. बेसिकली नुसता स्टिलनेस जरी तुम्ही एक 10 मिनिटं रोज प्रॅक्टिस केला तर हळूहळू तुम्ही अर्ध्या तासावरती मेडिटेशन, स्पिरिच्युअल, योगा म्हणजे मी अगेन this when it comes to spirituality, yoga is not just physical asanas, it comes again back to meditation किंवा stillness of your life. ह्या गोष्टींची तुम्ही प्रॅक्टिस करता. त्यानंतर however you can choose any areas of your most important. आता याच्यामध्ये जे काही रिफ्लेक्टिव्ह एरियाज आहेत त्या म्हणजे कोणी स्क्रीन जास्त वापरते त्यांनी स्क्रीन टाइम घ्यावा, कोण ट्रेकिंग वगैरेला जाते तर एंटरटेनमेंट फन मध्ये त्या गोष्टी पण येतात. तर त्या सगळ्या असे एक साधारण 8 ते 10 गोष्टींचं सर्कल करावं. पण ह्या बेसिक गोष्टी तरी तुमच्या असायलाच पाहिजे की तुमचं घरातलं रिलेशनशिप कसं आहे, तुमचे हेल्थ आणि करिअर इश्यूज कसे आहेत, फन रिक्रिएशनला तुम्ही वेळ देताय की नाही आणि स्पिरिच्युअलिटीला पण तुम्ही वेळ देताय आणि पर्सनल ग्रोथ. कारण यातला कुठलाही इम्बॅलन्स असेल तर यू गेट मेंटली डिस्टर्ब.
आता एकदा का तुमचं हे सर्कल क्रिएट झालं तर तुम्हाला नंतर काय करायचं, आफ्टर क्रिएटिंग युअर व्हील ऑफ लाईफ यू हॅव टू रँक द लेवल ऑफ सॅटिस्फिकेशन दॅट ईच कॅटेगरी यू फील युअरसेल्फ. आता ह्याच्यामध्ये पहिलं 1 to 10 असे नंबरिंग्स असतात. आतल्या बाजूला जर तुम्ही खूप थोडा वेळ देत असाल एखाद्या गोष्टीला आणि तुम्हाला स्वतःला आता हे व्हील ऑफ लाईफ काढल्यावर जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की बाबा नाही, मी फनला खूप कमी वेळ देतो, मी कामामध्ये जास्त लक्ष देतो. तर त्या फनला तुम्ही किती बाबा देताय? 0 to 10 मध्ये तुम्हाला वेळ द्यायचा झाला वर्षभरासाठी किंवा महिन्याभरासाठी, तर तो तुम्ही किती देताय? 2 देताय, 3 देताय आउट ऑफ 10. त्याप्रमाणे प्रामाणिक मार्ग तुमच्यासाठी हे सर्कल कोणालाही दाखवायचं नाहीये. बी रिअलिस्टिक टू युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला सुधारण्याकरता हे करणार आहात. आणि जर प्रॉपर वेळ देत असेल, तुम्हाला वाटतंय की येस आय एम फुल्ली सॅटिस्फाईड, देन गिव्ह 100%. म्हणजे त्याला 10च्या 10 मार्क द्या. तसं 0 to 10च्या स्केलवर प्रत्येकाला तुम्ही त्याच्यामध्ये असं हे करा, मार्क करा. आणि त्यानंतर हे मार्किंग करून नंतर हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे. मी पुढचं एक तुम्हाला हे दाखवीन स्क्रीन, ज्याच्यामध्ये ते कसे जॉईन करायचे तर त्याचा अंदाज येईल तुम्हाला. By answering those questions, you can see how your wheel of life looks like as well as the level of satisfaction you feel in different areas of your life. आता ज्या वेळेला तुम्ही हे व्हील ऑफ लाईफ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काढलं, त्याच्यानंतर त्याचे मार्किंग केले, त्यानंतर त्याला जॉईन करायचं आणि मग तुम्हाला स्वतःला अंदाज येईल की तुम्ही कुठल्या एरियामध्ये कमी पडताय आणि कुठल्या एरियावर तुम्हाला वर्कआउट करायचं किंवा कुठल्या एरियामध्ये आपला एखादा अतिरेक होतोय बिनकारणी आणि तो आपण कसा कमी करायचा आहे ह्याचा तुम्हाला त्या व्हील ऑफ लाईफ वरनं अंदाज येईल. अँड आफ्टर दॅट यू ऍक्च्युअली हॅव टू सेट युअर गोल्स. कारण तुम्हाला जेव्हा अंदाज येतो त्यानंतर तुम्हाला गोल सेटिंग मध्ये ती व्हील ऑफ लाईफ खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. थ्रू सेल्फ रिफ्लेक्शन यू कॅन आयडेंटिफाय द गॅप बिटवीन वेअर यू आर नाव and where you want to go in the future, and hence it helps you to manage your time and energy effectively to achieve your goals and keep your work life balance. आज तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय आणि त्याच्या वाटेमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय चुका करताय किंवा काय अडथळे येतात. अडथळे पण आहेत. आता काही ठिकाणी आपल्याला अडथळे असू शकतात, जसं फायनान्शियल अडथळे असतील, फिजिकल अडथळे असतील, तर त्या प्रकारचे अडथळे असतील किंवा रिलेशनशिप बेसिसवर असतील, करिअरमध्ये असतील, तर ते अडथळे पण आपल्याला लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण कुठे कमी पडतोय आणि कुठे आपण जास्त अतिपणा करतोय त्या गोष्टींचा आपण बॅलन्स, आपण ज्या वेळेला आपलं गोल सेटिंग करणार आहोत त्यावेळेला त्याचा बॅलन्स घेऊन आपल्याला पुढचं गोल सेटिंग करायचंय, सो दॅट यू कॅन अचीव्ह द गोल सक्सेसफुली. आणि तुम्हाला खरंच कुठे आयुष्यात जायचंय तिथे तुम्ही प्रॉपरली अनडिस्टर्ब पोहोचू शकता. आता मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की आपण असे नॉर्मल, हे म्हणून मी एकदम रफ डायग्राम घेतलाय. ज्या वेळेला आपण वेगवेगळे हे सगळे मांडतो, एक सर्कल काढलं, त्याला 8 रेगा मारल्या आणि पॉईंट्स दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्या वेळेला तुम्ही हे पॉईंट्स देताय त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत म्हणजे 2 ज्या लाईनी मारल्यात ना त्यांना फक्त जॉईन करायचं किंवा तेवढा पोर्शन कलर करा. बाबा तुम्ही एखाद्याला 2 देताय तर पहिले 2चा भाग कलर करा. आता हे एकाचा एक जनरल मी उचललेला सर्कल आहे. तर एक हा माणूस, ही व्यक्ती आहे जी ट्रॅव्हलला भरपूर वेळ देते, फॅमिलीला भरपूर वेळ देते, पण ही व्यक्ती स्पिरिच्युअलिटीला वेळ देत नाहीये. ही व्यक्ती पैशाचा विचार करत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी. कारण आज जर त्या व्यक्तीने पैशाचा विचार नाही, ते मनीला त्याने 4च दिले, पैशाचा विचार करत नाहीये, मग त्याचा उद्या जाऊन फॅमिली आणि ट्रॅव्हल किंवा सोशल लाईफ बॅलन्स होईल का? तर कदाचित होणार नाही. बिकॉज ही इज नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू मनी. सो ह्याचा हा जो बॅलन्स आहे हा कधीतरी कमी पडू शकतो. आणि ज्या वेळेला हा कमी पडेल किंवा ह्याचा प्रॉब्लेम होईल त्यावेळेला जर त्याची स्पिरिच्युअल ग्रोथ जी त्याची परत 4 आहे किंवा कमी दाखवली, त्याने घेतली आहे की मी तो स्पिरिच्युअलिटीला वेळ देत नाही, त्यावेळेला त्याला जी इंटरनल मदत मिळते आपल्याला बिकॉज ऑफ स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट किंवा सोल डेव्हलपमेंट, ती इम्बॅलन्स होऊन त्याला त्यावेळेला अचानक स्ट्रेस येऊ शकतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो की अरे मला कोणीच नाहीये. बिकॉज एनिथिंग कॅन हॅपन इन लाईफ. आणि कधी एखादा फॅमिली मेंबर असो, मित्र परिवार असो, आता हे ट्रॅव्हल, फॅमिली आणि सोशल लाईफ हा त्याचा जास्त आहे. या वर्कला पण त्याने हे दिलेलं आहे की ऑफिसला किंवा जे काही त्याचा करिअरचा पार्ट आहे ह्याच्यासाठी तो जास्त वेळ देतोय, पण त्याच्या मनाने तो कमवत नाही. दिस इज व्हॉट इज दिस पर्टिक्युलर पर्सन फील्स अबाउट हिमसेल्फ. तर मग हा जो बॅलन्स आहे ह्याला त्याला कुठेतरी सांभाळायचं आहे. आणि त्याने पैसा, आता त्याला तो काम तर करतोय, त्याच्या हिशोबाने त्याने वर्कला 7 दिलेत, पण मनी जे आहे तो पैसे कमी कमवतोय की त्याचा हिशोब आहे की तो 4% मनी कमवतो ॲज कम्पेअर टू द सर्कल ऑफ हिज लाईफ. मग त्याने काय करायला पाहिजे, तर ह्या वर्कचा वेळ कुठेतरी कमी करून किंवा ह्या वर्कच्या वेळेला कुठेतरी ऍडजस्ट करून एक्स्ट्रा सोर्सेस ऑफ इन्कम उभे करायला पाहिजे, सो दॅट त्याचा हा मनीचा पार्ट पण वाढेल.
त्याचबरोबर स्पिरिच्युअल ग्रोथला त्याने थोडासा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून त्याचा जो हा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याचा वर्क एवढा आला आणि मनी कमी झाला. तर हा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम तो त्या प्रकारे बॅलन्स करू शकतो. त्याचबरोबर हेल्थ त्याने चांगली म्हटली आहे. ह्या हेल्थला पण सुधारण्याकरता आपण काय करू शकतो. आता एखाद्याचं हेल्थ कमी असेल, म्हणजे हेल्थ कमी म्हणजे हेल्थ वीक आहे असं नसतं. कधी कधी हेल्थ कमी असणं म्हणजे तो एक्सरसाइज करत नाहीये, आसन करत नाहीये, किंवा म्हणजे योगा असेल, फिजिकल एक्सरसाइज असेल, वॉक असेल, अशा प्रकारे काहीच करत नाही, फक्त सिटिंग ऍक्टिव्हिटीज करतोय, तरी तुमची हेल्थ आहे ही 100% एकदम हेल्दी आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे तो हेल्थचा बॅलन्स बघायचा असतो. होम मध्ये तुम्ही ऍक्च्युली घराला किती वेळ देताय हा एक पार्ट आला. असे वेगवेगळे जे तुमचे अँगल्स असतील त्या प्रत्येक अँगलला, आता मगाशी आपण बरेच ह्याच्यामध्ये डिस्क्राईब केले, हे ह्याने केलेलं सर्कल आहे, तुमचं सर्कल वेगळं असू शकतं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, पण बेसिक आहेत ते म्हणजे तुम्ही तुमचे IQ, EQ, SQ, फॅमिली, फायनान्सेस या गोष्टींना मिनिमम कन्सिडर करा आणि तुमचा हा सर्कल बनवा. Now, how do I use the wheel of life for goal setting and keep a balance in my life? मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हे व्हील ऑफ लाईफ झालं, पण आपण त्याला ऍक्च्युली गोल सेटिंग मध्ये, म्हणजे एखादा आयुष्याचा गोल सेट करायचा किंवा 2 वर्षाचा, आपण आज वर्षाचा गोल सेट करायला बसलोय, पण हा जो गोल सेट करायचा आहे हा कसा सेट करू शकतो. तर रिअलायझिंग द इम्पॉर्टन्स ऑफ मेनी एरियाज इन माय लाईफ, आय एम नाव ट्राईंग टू अप्लाय द व्हील इन ऑर्डर टू कीप माय लाईफ बॅलन्स अँड ऑल्सो यूज इट ॲज अ टूल फॉर गोल सेटिंग अँड टाइम मॅनेजमेंट. ज्या वेळेला माझ्या आयुष्यातल्या मला कमतरता किंवा जास्ती मी कुठे काय वेळ एनर्जी इम्प्लिमेंट करतोय, तर त्याचा अंदाज माझा मला ह्या व्हील ऑफ लाईफवर दिसेल. तर त्याच्याप्रमाणे मी माझ्या वर्क लाईफ बॅलन्सला मदत करण्यासाठी त्याला गोल सेटिंगसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं टूल म्हणून, जसं आपण स्वॉट, ज्यांना स्वॉट ॲनालिसिस माहिती आहे काय, तर तशाच प्रकारे हा एक खूप इम्पॉर्टंट टूल ठरतो. आपण स्वॉटवरती पण आम्ही कामं करतो, पण स्वॉटपेक्षाही हा टूल तुम्हाला गोल सेटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो, कारण तुम्हाला ऍक्च्युली रिअलायझेशन येतं की तुम्ही कोणकोणत्या अँगल्सवरती कमी पडताय. कारण स्वॉटमध्ये आपण फक्त एका अँगलवरती स्वॉट अनालिसिस करतो, मग दुसऱ्यावर करतो. इथे तुम्ही अख्ख्या तुमच्या लाईफचं स्वॉट केल्यासारखं व्हील ऑफ लाईफ असतं. सो व्हील ऑफ लाईफ इज बेसिकली अ स्वॉट ऑफ युअर एंटायर लाईफ. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे कराल, त्यानंतर तुम्हाला एक सेकंड रिअलायझेशन येतं, ते म्हणजे पर्सनली आय चूज दीज एरियाज टू क्रिएट माय व्हील ऑफ लाईफ. मी स्वतः आता जेव्हा व्हील ऑफ लाईफ माझं बनवते, किंवा दरवर्षी एक आम्ही जे गेले 14-15 वर्ष करतोय, त्याच्यामध्ये आम्ही जे मेन पार्ट्स घेतो दॅट इज हेल्थ, सेकंड इज रिलेशनशिप. आता व्हेन वी टॉक अबाउट रिलेशनशिप, इट कम्स अगेन विथ फॅमिली रिलेशनशिप, तुमचे ऑफिसमधले रिलेशनशिप किंवा तुमचे सोशल रिलेशनशिप, हे सगळे रिलेशनशिपचा पार्ट आहे. देन कम्स द फायनान्सेस, तुमचे जे काही इन्कम सोर्सेस आहेत आणि आउटगोईंग सोर्सेस आहेत, त्या सगळ्याचं तुमचं, किंवा तुम्ही सेव्हिंग्स किती केले, हा तुमच्या फायनान्सचा पार्ट येतो. देन कम्स द करिअर पार्ट, तुम्ही जर जॉब करत असाल तरी करिअर पार्ट येतो, आणि जे रिटायर्ड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचा वेळ, येणारा पुढचं, कारण आपल्याला माहित नाही आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे आपण एखादा माणूस 80 वर्ष जगेल आणि तो वयाच्या 60व्या वर्षी रिटायर झाला, सो येस 20 इयर्स वेर ही कॅन युटिलाइज इज वेल टाइम प्रॉपरली. त्यामुळे तिथेही करिअर नाही असं म्हणू शकत नाही, फक्त करिअरचा अँगल बदलेल. बट देअर ऑल्सो करिअर कम्स. ट्रॅव्हल, तुम्ही ट्रॅव्हलिंगला किती वेळ देता, बिकॉज तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता, वेगवेगळ्या लोकांना भेटता किंवा वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतात, त्यावेळेला तुमचा जो अँगल आहे किंवा जगाकडे बघण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते. तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी, जर म्हणतात ना, छोट्या गावामध्ये राहणाऱ्या माणसाला माहित नसतं की मोठं जग कसं आहे, तर त्याच्यामुळे जसे जसे तुम्ही वाढत जाल, जेवढे तुम्ही जिथे जिथे लांब लांब फिराल, तितकं तुम्हाला वेगवेगळे लोक कळतील, त्यांच्याकडे काय घडतं ते कळेल, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा त्यांच्याकडे अचिव्हमेंट्स काय आहेत या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला बरंच काही शिकता येईल. म्हणजे ऑफकोर्स वी हॅव टू बी ओपन माइंडेड टू लर्न. त्यानंतर पर्सनल डेव्हलपमेंट, तुमची स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट काय आहे, तिथे कुठे कमी पडत असाल तर त्याच्यावरती वर्कआउट करायचं. आणि पर्सनल डेव्हलपमेंटसाठी निदान तुम्ही दिवसाचा अर्धा तास द्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बुक रिडिंग करा, काही करा, नेगोशिएट, ते आपण बघू. आणि व्हॉट यू कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी, हा एक महत्त्वाचा पार्ट असतो, कारण आपण वरचे जे सगळे आहेत ते आपण पर्सनल बेनिफिटसाठी बघितले. कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी हा सोशल पार्ट आला. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही रिलॅक्स राहता, ऑटोमॅटिकली तुम्हाला एक सॅटिस्फिकेशन असतं. सो सॅटिस्फिकेशन करता हे खूप महत्त्वाचं आहे. आता जसं आपण हेल्थ म्हणतो, तर हेल्थ इन्क्लुड्स फिजिकल आणि मेंटल हेल्थ. फिजिकल हेल्थमध्ये काय येतं, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो
मला आवडतो टाइम मॅनेजमेंट मध्ये तो मी इथे फक्त मला जे वाटले ते पॉइंट्स म्हटले हे तुमचे पॉइंट्स प्रत्येकाचे बदलतील त्याच्याप्रमाणे तुमचं सायकल बदलेल आणि एव्हरीबडी सायकल विल बी हिज ओन सायकल. आता मी स्वतः काय आता जेव्हा गोल सेट करते तेव्हा काय पॉइंट्स घेते तर एक साधारणपणे ते पॉइंट्स असे असतात की फिजिकल हेल्थचा विचार करता गो टू बेड अर्ली अँड वेकअप अर्ली. साधारण 10:30ला झोपायचं म्हणजे झोपायचं आणि सकाळी 5:30-6ला उठायचं. जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढं पाणी प्यायचं. उगाच डिहायड्रेट पण व्हायचं नाही आणि अतिरेक पाणी पण प्यायचं नाही. ईट ऑन टाइम आणि कधीच ब्रेकफास्ट स्किप करायचं नाही. कारण मी स्वतः करत होते एकेकाळी आणि मी ज्यावेळेला त्याला गोल सेटिंग मध्ये आणलं इट वर्क रिअली नाईस ऑन माय हेल्थ. वर्क आउट ॲटलिस्ट 3 times पर वीक. मग तुम्ही योगा करा, जिमला जा किंवा कुठे जा पण ॲटलिस्ट शरीराला तुमच्या 3 दिवस मिनिमम सवय लावा एखादं रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्याची. आणि फळभाज्या फुलं म्हणजे फळं जे काय आपल्याला नियर बाय एरियामध्ये जे लोकल मिळतं ते जास्तीत जास्त त्याचं खाण्यामध्ये फिजिकल हेल्थसाठी यूज करा. मेंटल हेल्थचा जेव्हा प्रश्न येतो तर तिथे काय येऊ शकतं तर फिजिकल हेल्थमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघितल्या. मेंटल हेल्थचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पहिली गोष्ट येते ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. कोणी मंत्रातून करत असेल, कोणी श्वासावर करत असेल किंवा कोणी इतर कोणते. पण बेसिकली हा स्पिरिच्युअल ग्रोथचा एक प्रश्न आला तर मेडिटेशनला कमीत कमी 20 ते 30 मिनिटं तुम्ही पर डे द्यायला पाहिजे. त्यानंतर थँकफुल आपल्याला आयुष्यात जे जे काय आपण मी बरेचदा फॉरगिव्हनेस आणि थँकफुलनेस बद्दल बोलत असते. ग्रॅटिट्यूड काय आहे तर छोट्या छोट्या गोष्टीला उठल्यावर सकाळची 10 मिनिटं जर तुम्ही ग्रॅटिट्यूड साठी दिली. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड मी याला नेहमी म्हणते, मी घेतलेल्या त्याच्यावरती सेशन साठी की जी आपल्या आयुष्यात असलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला अगदी सकाळी उठल्यावर असलेल्या पहिल्या श्वासाला थँक्स म्हणा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आणि झोपताना सुद्धा दिवसाच्या एंडला हे म्हणा की आज मला दिवसभर मला ठरवलेली कामं झाली किंवा एखादं काम नसेल झालं तर इट्स ओके, ते कधीतरी होईल किंवा ते व्हायचं नसेल पण बी थँकफुल फॉर व्हॉट एव्हर हॅपन्ड इन युअर डे. सो झोपताना तुम्ही शांत झोपू शकाल. जे झालं ते झालं, यू कॅनॉट चेंज इट. नेक्स्ट डे साठी पॉझिटिव्हली प्रिपेअर व्हा. प्रॅक्टिस फॉरगिव्हनेस डेली. फॉरगिव्हनेस कशासाठी गरजेचं असतं तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करत नाहीत. सगळीच लोक आपल्या मनासारखी आपल्या आयुष्यात येत नसतात. सो इट इज व्हेरी मच नेसेसरी की आपण आपल्या मनाविरुद्ध जे काय होतं किंवा मनाविरुद्धची जी माणसं असतील त्यांना शांतपणे आपल्या घरात बसून फॉरगिव्ह करा. मी फॉरगिव्हनेस टेक्निक पण शिकवलेल्या आहेत पूर्वी कारण मी सिस्टीम मध्येच गेलेली आहे त्याच्यामुळे मी ऑलरेडी ह्या प्रॅक्टिसेस घेतलेल्या आहेत. तर फॉरगिव्हनेस डेली बेसिसवरती प्रॅक्टिस करा. त्याच्या एवढं रिलीफ तुम्हाला दुसऱ्या कशातूनच मिळणार नाही. कारण ज्यावेळेला आपण दुसऱ्याला माफ करतो ना आपल्या डोक्यात असलेलं जे वादळ असतं, राग असतो, क्रोध असतो तो सगळा शांत होतो आणि आपण स्वतः शांत झोपतो. ॲज कम्पेअर्ड टू तो तिकडे गेला तो गेला पण आपण स्वतः एक आपल्या आयुष्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप करतो मी म्हणते. देन कम्स करिअर. ट्राय टू गेन मोर नॉलेज अँड स्किल्स. आता हे मी माझ्यासाठी लिहिलं आहे म्हणून मी लाईफ कोचिंग किंवा HR म्हटलं की ज्याच्यासाठी मी स्वतः रोज डेली स्वतःला अपडेट करण्यासाठी 1-2 तास देते. तसे तुम्ही तुमच्या करिअरसाठी तुम्हाला काय गरजेचं आहे त्याप्रमाणे किंवा तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही स्वतःला कोण देवाची पुस्तकं वाचत असेल. आता काही एजेड आहेत, शाळेची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या शाळेच्या अभ्यासाला हा टाइम कसा द्यायचा आहे तर तो दिवसाचा 2 किंवा 4 तासाचा जो वेळ ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे स्कूल स्टुडंट्सनी 4 तास तरी आता 9वी-10वीची मुलं जी आहेत त्यांनी 4 तास तरी अभ्यासासाठी द्यावा. जी वर्किंग पीपल आहेत त्यांनी आपल्या 8 तासाच्या वर्क व्यतिरिक्त सुद्धा जिथे कुठे शक्य असेल तिथे 1-2 तास तरी किंवा मिनिमम 1 तास तरी स्वतःच्या करिअरच्या ग्रोथच्या हिशोबाने नॉलेज स्किल्स मिळवण्यासाठी द्या. आता हे नॉलेज स्किल आपण कधी कधी म्हणतो 1 to 2 hour पर डे मग रोज काय ते शक्य होत नाही. मग निदान आठवड्यातनं एकदा 3-4 तास सो दॅट यू शुड बी अपग्रेडिंग. तुम्ही जोपर्यंत अपग्रेड करणार नाही तुम्हाला तुमच्या पुढे मागचा येतो आणि पटकन पुढे निघून जातो आणि मग आपल्याला पुन्हा आपली मेंटल हेल्थ डिस्टर्ब होते, फ्रस्ट्रेशन येतं. सो स्वतःला अपग्रेड करत राहा. जे काही नॉलेज आहे ते मिळवत राहा आणि हे इझिली आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये मिळू शकतं. आपण ओपन माइंडेड राहिलं आणि रोज अपडेट केलं ना तर आपण नक्की त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. देन कम्स द फायनान्शियल पार्ट. लर्न हाऊ टू मॅनेज मनी इफेक्टिव्हली. सगळ्यात पहिलं असतं असलेला पैसा किंवा असलेले फायनान्सेस, असलेले ॲसेट्स यांना आपण किती इफेक्टिव्हली वापरतो आणि त्यानंतर जेव्हा आपण हे पहिले वापरतोय ह्याला आपण स्टेबिलाइज करतोय ह्याच्यावर आपलं कुठेही ओढाताण नाही होतोय त्यानंतर आपण दुसरं काम करायचं असतं ते म्हणजे क्रिएटिंग डिफरंट ऑर अदर सोर्सेस ऑफ इन्कम.
कारण एकाच सोर्सवर तुम्ही डिपेंड राहिलात आणि जर काही मेजर प्रॉब्लेम आले, कॅलॅमिटी आली, आपण सगळे लॉकडाऊन मधनं गेलेलो आहोत, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये असं आपण बघितलंय की अनेकांवर अशी परिस्थिती होती की खायचे वांदे झालेले होते. मी त्यावेळेला मुंबईत होती, त्यामुळे मला माहिती आहे खरोखरच वाईट परिस्थिती लोकांची आलेली. आणि त्यामुळे अशा वेळेला ज्यांच्याकडे दुसरा काहीतरी इन्कम सोर्स होता ते खरोखरच तारले, किंवा त्यांनी काही वेळेला दुसऱ्यांना लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत दुसऱ्यांना पण तारले. त्यामुळे दुसरे इन्कम सोर्सेस काय पॅरलल राहू शकतील, थोडेसे, खूप जास्ती 10 दगडांवर पाय ठेवायचे नाही, स्टॅबिलिटी हळूहळू वाढवायची, पण दुसरे काय इन्कम सोर्सेस आहेत त्याच्यावरती ओपन माइंडेडली वेळ देण्याला सुरुवात करा. देन कम्स युअर रिलेशनशिप. बी थँकफुल फॉर द इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स आय हॅव इन माय लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं रिलेशनशिप सुरू होतं घरी असलेला आपला नवरा किंवा बायको, आई किंवा वडील, सासू किंवा सासरे, त्यानंतर घरात असलेली आपली मुलं, किंवा घरात जॉईंट फॅमिली असेल तर जे काही बाकीचे मेंबर असतील, या प्रत्येक मेंबरसाठी थँकफुल राहा. बिकॉज ह्या प्रत्येकाचा एक आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे आणि त्या आपण नशिबान आहोत की ही सगळी माणसं आपल्या आयुष्यामध्ये प्रॉपरली आहेत. सो बी थँकफुल टू ऑल ऑफ देम. अगेन हा पार्ट जो आहे तो तुमच्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मध्ये आणा की प्रत्येक माणूस तुमच्याशी छान प्रकारे वागतोय. ज्या वेळेला तुम्ही स्वतः म्हणाल की छान प्रकारे वागतोय, जर एखादा वर खाली, आता घर आहे म्हटलं भांड्याला भांडं लागणारच आहे, पण तो ऑटोमॅटिकली कालांतराने तुमच्या सोबत येईल आणि तुमच्यासाठी तो काही करायला तयार होईल. हे एक्सपिरियन्सेस असलेले अनेक जण गेल्या 10-15 वर्षात माझ्यासोबत आहेत की ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप वादळ आली, मी म्हणणार नाही वादळ आलं नाही, पण वादळ आल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं ते आरामात तारले गेले, बिकॉज जस्ट प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड. कीप इन टच विथ द बिलव्ड वन्स. तुमच्या आयुष्यात जे चांगले मित्र परिवार आहेत, अगदी लहानपणापासूनचे असतील, कधीचे असतील, त्यांच्या संपर्कात राहा, कारण कधी कोण कोणाला उपयोगी पडेल ते सांगू शकत. देन कम्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. याच्यावर मी पुन्हा नेहमी फोकस करते, कारण आपण आपल्यावरती लक्ष देणं बरेचदा खूपच टाळतो. म्हणजे आपण सगळं काही करतो पण सेल्फ डेव्हलपमेंट वरती खूप कमी लक्ष देतो. आता याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, म्हणजे ऑप्शन्स याच्यामध्ये अनेक आहेत. एक आहे लर्न समथिंग न्यू अँड गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. सगळ्यात पहिलं की काहीतरी नवीन करायचं आणि आपण स्वतःला एका ह्याच्यात केलं की मी एवढंच करू शकतो, नाही मला हे नाही जमणार, तर कुठेतरी त्याच्या पलीकडे त्या कम्फर्ट झोनला तोडा आणि त्याच्या पलीकडे जाऊन एखादी ऍक्टिव्हिटी सुरू करायची. त्याला किती सक्सेस मिळेल किती नाही हा पुढचा पार्ट, पण ऍटलीस्ट ट्राय क्रॉसिंग. म्हणजे आता तुम्ही डान्स नाही करू शकत तर कुठेतरी अशा ठिकाणी नाचा की जिथे कोणी बघणार. गाणं होऊ शकत नाही तर बाथरूम सिंगर व्हा की जिथे दुसऱ्याला त्रास नाही आणि तुम्ही पण एन्जॉय कराल. डू समथिंग विच यू हॅव नेव्हर डन. त्यानंतर ह्याच्यात आता काय काय अजून पण ऑप्शन्स येतात की ड्रायव्हिंग शिका, स्विमिंग शिका. जेंट्स असतील ज्यांनी कधी कुकिंगवरती प्रयोग केला नसेल, किचनमध्ये शिरलेले नसतील किंवा शिरल्यात पण ठराविक आयटम केले, तर त्यांनी काहीतरी कुकिंगमध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा आणि घरातल्यांना खायला घाला. त्याच्यातला जो एक्सपिरियन्स किंवा त्याच्यातली जी मजा आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकता. देन टीच समथिंग न्यू टू समबडी. एखादी गोष्ट तुम्ही स्वतः करता पण दुसऱ्याला शिकवतो ना, त्यावेळेला त्याचा एक वेगळा आनंद असतो. तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करा आणि डेली पुस्तक वाचन अर्धा तास तरी करा. मी न्यूजपेपर वाचा म्हणत नाहीये, मी एखादं पुस्तक वाचा म्हणतेय. आणि न्यूजपेपर मधनं आपल्याला त्यांना जे द्यायचं ते देतात, पुस्तकामध्ये आपल्याला हवं ते चॉईस आपण वाचू शकतो. सो पुस्तकं वाचा अँड कंटिन्यू. मी आता जे करते ते मी माझ्या लँग्वेज स्किल्सला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते, कारण की माझ्या करिअरचं ती गरजेचं आहे. त्यानंतर ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हल कशासाठी, आता मी जेव्हा आपण लाईफ बॅलन्स बघतो तर ट्रॅव्हल हा पार्ट आला. वाय ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी, तर विजिट ॲटलीस्ट 2 प्लेसेस. वर्षात 1 किंवा 2 नवीन जागा कुठेही जा. म्हणजे असं नाही की ते फॉरेन ट्रिप्सच गेल्या पाहिजे. आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचं बरेचदा आपल्याला माहित नसतं आणि फॉरेनर्स किंवा बाहेरचे लोक येतात आणि त्या एरियाला भेट द्यायला येतात, तिथे फोटोग्राफी करतात आणि जातात. तर आपल्या आजूबाजूच्या जरी तुम्ही 2 जागा गेला तरी चालेल, पण ट्रॅव्हल करताना नेचर एन्जॉय करा, सराउंडिंग एन्जॉय करा, नवीन मित्र परिवार बनवा आणि फॅमिलीला घेऊन पण वेकेशनवर जा. नुसतं असं नको की बाबा हा ट्रॅव्हल गोलमध्ये लिहिले आपलं आपण उठाणे निघून जा. तर कुठेतरी ह्या प्लॅनिंग्समध्ये फॅमिलीला कन्सिडर करा, सो दॅट तो तुम्ही एक वेगळ्या लेवलचा रोजच्या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ द्या. दिस अगेन कम्स एज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर गोल सेटिंग. हे मी पुन्हा पुन्हा एम्फसाइज करते की ट्रॅव्हल आणि कॉन्ट्रीब्युशन हे जे शेवटचे 2 पार्ट आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या आयुष्याला खरंच एक चांगलं म्हणतात ना एनर्जी डेव्हलप करण्याकरता. घरामधली रिलेशनशिप एनर्जी खूप चांगल्या प्रकारे ह्याने डेव्हलप होते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज कॉन्ट्रीब्युशन.
तुम्ही समाजाकरता काय करता, सोशल तुम्ही काय करता. तर तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प कंडक्ट करून कोणाची तरी मदत करू शकता, काहीही करू शकता, असं काही नाहीये. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला व्हॉलंटिअरिंग ऍक्टिव्हिटीज करू शकता, खरंच कोणाला गरज आहे त्याला तुम्ही मदत करू शकता, किंवा कुठल्याही प्रकारचं. आता मी स्वतः जे हे करते की वर्क टू प्रिझर्व अवर कल्चर अँड फाइंड सायन्स बिहाइंड इट. आपल्या कल्चरमध्ये जे काही गोष्टी आहेत, मग त्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा इतर काही असतील, त्यांच्या मागचं सायन्स शिकण्याचं. कारण आजच्या आपल्या नवीन जनरेशनला गरज आहे त्यांच्या व्हायची उत्तरं देण्याची की हे का. तर त्याचं सायन्स शिकण्यामागे मी प्रयत्न करत असते. आता आपण गोल कसा सेट करायचा. मगाचपासून आपण व्हील ऑफ लाईफ बघितलं, तर नाव कम्स द सेकंड पार्ट की आपण गोल कसा सेट करायचा. गोल सेट करताना शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म हे 3 शब्द बऱ्याच जणांनी आपल्यातलं ऐकलेले आहेत. व्हेन इट कम्स टू शॉर्ट टर्म, जनरली 21 दिवस एखादा हॅबिट फॉर्म करण्याकरता लागतात. त्यामुळे शॉर्ट टर्म गोल हा 21 ते 30 दिवसाचा. मी मुद्दाम लाल ह्याच्यामध्ये लिहिले ते दीज आर द ऍक्च्युअल सायंटिफिकली प्रूव्हन नंबर्स. 21 दिवस ते 30 दिवसाचा हा तुमचा शॉर्ट टर्म गोल असला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आता गोल सेट कराल तेव्हा दर महिन्याचा गोल सेट करा की जानेवारीत हे करीन, फेब्रुवारीत हे करीन, मार्चमध्ये हे करीन, एप्रिलमध्ये हे करीन, असं करा. देन कम्स युअर मिड टर्म गोल की जानेवारी टू मार्चमध्ये माझं ह्या गोष्टी अचीव्ह झालेल्या असतील, एप्रिल टू जून हे असेल, जुलै टू सप्टेंबर अमुक एक असेल आणि ऑक्टोबर टू डिसेंबर लास्ट फेज असेल. आणि टोटल लॉंग टर्म गोल जो जाईल ना तुमचा, तो 1 वर्षासाठी न मिनिमम 1 वर्षाचा, आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला तुमची विजन दिसत असेल तर लेट इट गो अप टू 1000 डेज. बिकॉज 1000 दिवसाचा एक फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही 1000 दिवस एखाद्या गोष्टीला 100% रिपीट मोडवर काम करता किंवा कुठल्याही बिझनेसला 100 दिवस 1000 दिवस जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये टिकता, तेव्हा तुम्ही त्याच्यातले सगळे प्लस आणि मायनस शिकता आणि सक्सेसच्या मार्गावरती तुमचा 100% प्रवास सुरू होतो. त्याच्यावर डाऊन फेज येणारच येणार, पण यू विल गो टुवर्ड सक्सेस 100%. 21 days are needed to form a habit. 90 days are needed to form a culture in itself. तुमच्या आयुष्यामध्ये ती लाईफस्टाईल फॉर्म होण्याकरता 90 दिवस लागतात आणि 1000 days are needed to take all learnings and make things successful. हा जे आता ह्या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय हा एक प्रूव्हन गोष्टी आहेत. नॉट जस्ट ऑन द बेसिस ऑफ ह्युमन सायकोलॉजी बट प्रॅक्टिसिंग सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याच्या बेसिसवरती पण ह्या गोष्टी इथे येतात. देन कम्स द 2190 रूल. मगाशी जे मी एक्सप्लेन केलं त्याचा आता प्रत्येक इथे जे यंग जनरेशन असेल किंवा कोणी त्याला एक एक्सप्लेनेशन असेल की एवढेच दिवस का. द बिल्ड अ हॅबिट इट मेक्स परमनंट लाईफस्टाईल. 21 days are needed. 21 days rule states that it takes 21 days to make a habit and 90 days to make it a permanent lifestyle change. ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट रोज तुम्ही हवं तर करून बघा की एखाद्या छोट्याशा गोष्टीला रोज सेम टाइम आणि सेम वेळे करता 21 दिवस करा. 22व्या दिवशी ती गोष्ट ऑटोमॅटिकली तुमच्याकडनं घडेल. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही 90 दिवस करता ना, तुम्हाला काहीच लागणार नाही, ती सडन तुमच्या लाईफस्टाईलचाच हॅबिट होईल. म्हणजे ऑटोमॅटिकली जसं तर लहानपणी सुरुवातीला आई बाबांनी दात घासले, त्याच्यानंतर त्याची हळूहळू हॅबिट झाली आणि आता आपल्या ते लाईफस्टाईलचा भाग आला की उठल्यावर दातच घासायचे. त्यात काही जण नाही करत, तो वेगळा पार्ट आहे, पण ऑफकोर्स या ग्रुपमध्ये तसे कोणी नसतील अशी मी अपेक्षा करते. कमिट टू युअर गोल्स फॉर 21 days अँड ऑटोमॅटिकली थिंग्स विल हॅपन. आता जेव्हा मी हे सगळं आपण मगासपासून डिस्कशन केलंय, पहिले 21 दिवस मेहनत घ्या, 21 दिवसापर्यंत दटून राहा. 22व्या दिवसानंतर ऑटोमॅटिकली तुमची सिस्टीम त्याला मदत करेल आणि तेव्हा मात्र माघार घेऊ नका. 90 दिवस कंटिन्यू करा आणि 100% त्याचा सक्सेस होईल. पहिल्या 1000 दिवसाचा आपला जो टोटल ज्याला आपण फायनल प्लॅन करणार आहोत, तो कसा सायकोलॉजीच्या लेवलवरती किंवा कॉन्शियस माइंड टू सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवरती कसा काम करतो. तर 1000 days रूल मधलं जे फर्स्ट आहे, द फर्स्ट इयर शुड बी अबाउट लर्निंग अ न्यू थिंग. पहिल्या वर्षामध्ये तुम्ही गोल असा सेट करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय शिकायचं किंवा नवीन काय चेंजेस आणायचे आहे. गेट सम अर्ली विन्स, बिल्ड मोमेंटम अँड डिलिव्हर अगेन्स्ट शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्स. त्याच्यामुळे तुम्ही एका फॉर्मिंग स्टेजमध्ये पोहोचता की मी काहीतरी घडवतोय किंवा माझ्या हातून काहीतरी घडतंय. ज्या वेळेला तुम्ही या घडण्याच्या स्टेजमधनं पुढे जाल, दॅट टाइम युअर सेकंड इयर गोल स्टार्ट. बिकम अ एक्सपर्ट इन युअर रोल. तुम्ही जे काही पोझिशनवर आहात किंवा जे काही काम पहिल्या वर्षभरात केलंय
त्याचं एक्सपर्टाईज कसं तुम्ही व्हाल किंवा त्याच्यात तुम्ही कसे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकाल त्या परफॉर्मिंग स्टेजवर द्या. घाई करू नका कुठली गोष्ट करण्यासाठी. अँड देन कम्स युअर थर्ड इयर, जी अगेन 2 पार्ट्समध्ये आपण स्प्लिट करतो. कशासाठी स्प्लिट करतो त्याच्या मागे पण कारण आहे. इन द फर्स्ट 6 months you are flying into your role at the peak performance. It is now you start to consider what next. आता ज्या वेळेला तुम्ही पहिली 2 वर्ष पहिल्यांदा शिकलात, त्यानंतर त्याला परफॉर्मन्स स्टेजवर आणून त्याचा तुम्ही परफॉर्मन्स लोकांना दाखवला. आता हा परफॉर्मन्स दाखवलात, पण ह्या परफॉर्मन्सला तुम्हाला उंच पण करावं लागतं, तिथेच राहून चालत नाही. तर पहिले 6 महिने ह्या परफॉर्मन्सला कसे उंच करू शकता ह्याच्यावर द्यायचे. वन्स यू गेट द कॉन्फिडन्स की येस आय एम सक्सेसफुल ॲट द एंड ऑफ 2.5 years, मग तुम्ही काय करायचं आहे, तर नेक्स्ट 6 months हे सगळ्यात इम्पॉर्टंट येतं की ह्याच्यामध्ये तुम्ही नवीन तुमची क्रिएटिव्हिटी की अजून काय करू शकतो ह्याच्यावर वर्कआउट करायचं. what moves are possible both for your employees, subordinates or तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या जर तुम्ही स्वतः जॉब करत असाल तर वेगळा पार्ट आहे आणि जर तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर वेगळा पार्ट आहे. त्याच्यामुळे मी जस्ट स्लॅशेस मारले. किंवा करिअर असेल तर करिअरमध्ये वेगळे स्लॅशेस आहेत. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही आतापर्यंत 2.5 वर्षात कुठपर्यंत स्वतःला घेऊन आला त्याच्याप्रमाणे पुढचे 6 महिने जे शेवटचे असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात 3 वर्षाच्या गोल सेटिंग मध्ये. The final 6 months of the 1000 days is about goal setting, action, execution. जे तुम्हाला आयुष्यात खरोखर करायचं, तुम्ही फायनल जो गोल आपण म्हणतो ना करायचं, त्याचे ऍक्शन प्ले करण्याचा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आलेला असतो. नाउ जस्ट गो अहेड अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आणि कारण तुम्हाला आता कळलेलं आहे की तुम्ही कुठे पडू शकता, कुठे उभे राहू शकता, उभं राहिल्यावर कोण मदत करते, कोण पाय खेचते, हे सगळं ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला कळतं. अँड आफ्टर दॅट जस्ट गो अँड स्टार्ट व्हॉट एव्हर यू ऍक्च्युअली वॉन्ट टू गो. आणि तुम्हाला ह्या 1000 दिवसाचं सक्सेस 100% मिळतो. आता आजचा सेशन मध्ये मला जे एक्सप्लेनेशन द्यायचं ते मी बरंचसं देऊन झाला. आता पुढचा सेशन मी म्हटलेलं की ह्याचं कंटिन्युटी आहे. तर आज ज्यांनी सेशन अटेंड केलेलं आहे त्यांना जर हा तुमचा आता जो काही तुम्ही ह्याच्यावरती बेसिसवर जर गोल सेट केले तर हे गोल तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नेऊन त्याला 100% सक्सेसफुल कसे करायचे याकरता तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही सगळ्यात पहिलं तर एक कागद पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या 21 दिवसात तुम्ही काय काय करणार आहात. आता 21 दिवसात काय काय करणार म्हणजे रोज वेगळं नाही करायचं, तर जे करायचं आहे ना ते तुम्ही एका पेपरवर लिहून घ्या की मला 21 दिवसाच्या एंडला साधारण इथे पोचायचं आहे आणि रोज ती ऍक्टिव्हिटी जी त्याच्याशी रिलेटेड आहे ती शक्यतो करत जा. पहिले 21 दिवस बॉडीला हॅबिट लावा. मग ते उठण्याची असेल, झोपण्याची असेल, खाण्यापिण्याची असेल, योगाची असेल, आणि थोडी थोडी लावा, एकदम घाई करू नका. कारण जॅपनीज टेक्निकमध्ये म्हटलंय की सुरुवातीला एक गोष्ट फक्त 1 सेकंदाकरता करा, 2 दिवसानंतर 3 सेकंद, मग 5 सेकंद आणि मग मिनिटाकरता करा. रोज पहिल्या दिवशी तुम्ही एक म्हणाल की मी अर्धा तास वाचणार आहे तर ते शक्य नाही होणार, कारण शरीर तुमचं पुस्तक फेकून देणार जर तुम्हाला वाचायची सवय नसेल. सो डू थिंग्स ऑन अ व्हेरी स्लो अँड स्टडी बेसिस, तरच तुम्हाला इझी सक्सेस मिळेल. 21 दिवसाचा गोल पहिला सेट करून घ्या. However, you will move to the next 90 days and finally then you will reach the 1000 days. तर 21 दिवसाचं सेट करा, त्यानंतर 90 दिवसाचं सेट करा आणि फायनली तुमचा 1000 दिवसांचा गोल हा ऑटोमॅटिकली सेट होईल. नाउ मेक शुअर यू राईट युअर गोल्स इन सच अ वे that you already have achieved them. Present complete. आता जेव्हा तुम्ही गोल सेटिंगची वाक्य लिहिणार, आपण सबकॉन्शियस लेवलला पुढच्या गुरुवारी हा गोल सेट करणार. सबकॉन्शियस लेवलला जेव्हा गोल सेट करतो ना त्यावेळेला ती वाक्य कशी पाहिजे, तर मी आज बाबा 1 फेब्रुवारी एंड आहे, तर फेब्रुवारीच्या 28 तारखेला मी अमुक एक गोष्ट मिळवली आहे, किंवा मी आजपर्यंत रोज मी माझ्या जानेवारी महिन्यामध्ये रोज उठून ही एक्सरसाइज करत आहे, करेन, करायला सुरुवात केली आहे असं नाही, करत आहे. म्हणजे ती तुमची प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे आणि कम्प्लीट पण पाहिजे की मी करतोय, करत आहे ह्या फॉर्म मध्ये पाहिजे, किंवा केलेली आहे किंवा मिळालेलं आहे. जेव्हा तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये जाता तेव्हा तुमचा जे माइंड आहे ते त्याच्याकरता तयार होतं की येस हे मी करू शकतो. त्याला क्वेश्चन मार्क्स राहत नाही, कारण ते तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडला फीड करता. ज्यावेळेला तुम्ही कॉन्शियस माइंडला हे फीड करता तेव्हा ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस माइंड तुमचं स्ट्रॉंगली उभं राहतं आणि तुमच्याकडनं गोष्टी करवून घेईल. त्यामुळे तुम्ही जी वाक्य लिहिणार असाल ना ती अशा फॉर्म मध्ये लिहा की बाबा जानेवारी महिन्यात मी हे अचीव्ह केलंय, फेब्रुवारी महिन्यात मी हे अचीव्ह केलंय, मार्च मध्ये मी हे अचीव्ह केलंय, जानेवारी टू मार्चच्या एंडला मी टोटली हे अचीव्ह केलंय. अशा प्रकारे तुमचे गोल सेट करा. देन
आता आम्ही अनेक वेगवेगळ्या ह्या शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे कलर थेरपीचा पार्ट म्हणा किंवा कशाचा म्हणा, एक अशी गोष्ट आहे ज्याचा एक 100% सक्सेस गेली बरीच वर्ष आम्ही स्वतः घेतोय, ती म्हणजे जर तुम्ही हे गोल पिवळ्या रंगाच्या कागदावर लिहिलेत आणि ते पण लाल पेनाने, तर त्याचा जो स्पीड आहे तो थोडासा इन्क्रीज व्हायला मदत होते. का त्याचं एक्सप्लेनेशन मी ह्या सेशनमध्ये नाही देऊ शकत, कारण त्याच्यासाठी आम्ही अनेक म्हणतात ना वर्षानुवर्ष त्याच्यासाठी शिकलोय आणि अपग्रेड होत गेलोय. त्यामुळे छोटंसं एक्सप्लेनेशन मगच मी अर्धवट नॉलेज नाही टाकणार. पण जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाच्या कागदावर लाल पेनाने हा गोल तुमचा लिहा. आता कसा लिहायचा आहे तर पिरियडिक गोल लिहित जायचं आहे. छोटे चिठ्ठ्या करा, म्हणजे एक साधारण आपला जो मोबाईल असतो ना तेवढ्या मापाच्या हाताने चिठ्ठ्या करा आणि त्याच्यावरती तुमच्याच हाताने स्वतःच्या हाताने लिहा. शक्यतो टाईप केलेलं मटेरियल वापरू नका. ज्यावेळेला तुम्ही हाताने लिहिता तुमचा हात, मेंदू आणि तो कागद सगळं एकमेकाशी ट्यून होतं. त्यामुळे हाताने तो गोल लिहा. ज्याला अगदी शक्य नसेल हाताने लिहिणं त्यानेच इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करा, आपल्याकडे गॅजेट जे काय आहेत त्यांचा, पण शक्यतो हाताने लिहा. आणि चिठ्ठ्या वेगवेगळ्या बनवा, म्हणजे एक कागद घेतला त्याच्यावर लिहिलं की हा वरती तारीख टाका जानेवारी 2024 आणि आय एम डुईंग एक्सरसाइज रेग्युलरली, आय एम स्लीपिंग ॲट सो अँड सो टाइम, गेटिंग अप ॲट सो अँड सो टाइम, आय एम डुईंग सो अँड सो स्पिरिच्युअल वर्क्स, आय एम मॅनेजिंग माय मनी इन दिस वे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गोलला लिहा. आता जानेवारीचं लिहा, फेब्रुवारीचं लिहा, मार्चचं लिहा, ह्या 12 चिठ्ठ्या तुमच्या झाल्या. हा एक सेट झाला तुमचा पहिला. त्यानंतर 4 चिठ्ठ्या बनवा ज्याच्यामध्ये जानेवारी टू मार्च, एप्रिल टू जून अशा 3-3 महिन्याचे सेशन्सनी करा. हा तुमचा टोटल मधला जो 90 दिवसाच्या आपल्या ह्याच्यासाठी जो गोल लागतो ना ते गोल तयार झाले. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पुढचा पार्ट जातो तो म्हणजे तुम्हाला वर्षभराच्या एंडला 2024च्या एंडला तुम्हाला कुठे पोचायचं आहे. तर मी वर्षभराच्या एंडला अमुक अमुक गोष्टी मिळवल्या आहेत. सो आय हॅव अचीव्ड दिस ॲट द एंड ऑफ दिस, माय सन हॅज अचीव्ड दिस, कारण तुमच्या फॅमिलीचा पार्ट आला, किंवा डॉटर हॅज अचीव्ड दिस, किंवा तिचं लग्न असेल, शाळा कॉलेजचे काही गोल्स असतील ते तुमचे अचिव्हमेंट्स जे काय असतील, आणि राईट इट इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट्स ऑलरेडी यू हॅव अचीव्ड इट. ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. भाषेचं बंधन नाही. शक्यतो जी भाषा तुम्ही रोज बोलता, ज्या भाषेचं तुम्हाला तुमच्या मेंदूला रोजची सवय आहे त्या भाषेत गोल लिहा. हे मी नेहमी स्पेसिफाय करते, कारण तुमच्या सबकॉन्शियसला ती भाषा कळते ती तुम्ही रोज वापरता. तुम्हाला रोज जर इंग्लिशची सवय आहे तर इंग्लिश वापरा, रोज जर कन्नडची सवय आहे कन्नड वापरा, जी तुम्हाला कम्फर्टेबल भाषा आहे, रोजची बोली भाषा आहे त्या भाषेमध्ये शक्यतो गोल सेटिंग करा. सबकॉन्शियस माइंडला ती लवकर कॅच होते. आणि लास्टली बट नॉट द लिस्ट, तुमचा जर शक्य असेल आणि तुम्ही जर तुम्हाला आजपासून 3 वर्षानंतर 3.25 वर्षानंतर बघू शकत असाल तर तो 1000 दिवसाचा गोल सुद्धा लिहा की मी आजपासून 3 वर्षानंतर किंवा आजपासून 1000 दिवसानंतर, हा शेवटची चीट असेल, आजपासून 1000 दिवसानंतर इथे इथे पोहोचतो. आता ह्या सगळ्या चीट्स म्हणजे पहिल्या 12 चीट्स दर महिन्याच्या, त्यानंतर 4 शीट्स जानेवारी टू मार्च, एप्रिल टू जून अशा करून, त्यानंतरची जी शीट येते ती म्हणजे तुमची वर्षभराचा गोल, आणि फायनल शीट येणार ती येणार तुमची 1000 दिवसांचा एक फुल अँड फायनल गोल. ह्या शीट सगळ्या एकामागे एक ठेवून तुम्ही घेऊन यायचे पुढच्या सेशनला बसणार तेव्हा. पुढच्या सेशनला बसणार तेव्हा ह्या शीट्स घेऊन ठेवायच्या आहेत. सेशन 8:10 ला मी म्युझिक ऑन करणार. 8 वाजता नेहमीप्रमाणे स्टार्ट होईल, पण 8:10 ला मी म्युझिक ऑन करणार. म्युझिक ज्या वेळेला ऑन करेन मी त्यावेळेला त्या म्युझिकच्या सोबत काही इन्स्ट्रक्शन्स नुसतं म्युझिक नसेल, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँडवर म्युझिक प्ले होईल. मी इन्स्ट्रक्शन देत राहीन की तुम्ही आत्ता बाबा हा जानेवारी महिना आहे त्याच्या अचिव्हमेंट्स आत घेताय, मग फेब्रुवारी आहे, असं तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन म्हणणं त्याच्या नाही. तुम्ही फक्त डोळे बंद करून त्यावेळेला ते म्युझिक ऐकायचे आणि तुमचे गोल्स, तुम्हाला जर ते आठवत नसेल तर तुम्ही डोळे उघडून तुमचे गोल्स बघूही शकता, पण शक्यतो तुमचे गोल्स एवढे हे करा की आठवड्याभरानंतर तुम्हाला ते आठवतील एवढे तुम्ही तुमच्या गोल्सला बेसिकली फर्म राहा. हे गोल असा ठेवू नका जो काहीतरी अनरिअलिस्टिक आहे आणि तो तुम्हाला कागदावर बघून वाचावा लागेल. बी रिअलिस्टिक टू युअरसेल्फ. त्यानंतर कोणाला एक मिनिट मी उत्तर देणार आहे सगळ्या गोष्टींची. एक सेकंड. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जेव्हा आपला सेशन संपेल तर संपल्यानंतर कुठलेही क्वेश्चन आन्सर्स नसतील. फायनल एक म्युझिक असेल. मी आज इन्स्ट्रक्शन का देते तर जे लोक आजच्या सेशनमधून पुढच्या सेशनला जाणार त्यांनी सेशन नंतर पुढच्या वेळेला डिस्टर्ब करून तुम्हाला आज जे काय विचारायचं ते विचारू शकता.
कमी लोक आहेत, त्यामुळे एक गोष्ट मी नक्कीच करू शकेन की म्हणजे ज्यांना गोल सेट केल्यानंतर तुमच्या चिट्स बद्दल किंवा काही क्वेश्चन्स असतील त्यांनी मला माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडनं तुमचा गोल चेक करून घ्या. म्हणजे जसं आता मी मगाशी म्हटलं की अशा पद्धतीचं वाक्य पाहिजे की मी अचीव केलं आहे, हे केलं आहे. तर इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये तुम्ही लिहिलेले गोल असतील तर मी वाचू शकेन. दुसऱ्या कुठल्या भाषेत असेल तर तुम्हाला मला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. पण ह्या 3 भाषेत असेल तर मी तुमचा गोल तुम्हाला जर काही तुम्ही शब्दांचे म्हणजे आपल्या सबकॉन्शियसला बेसिकली नो, नॉट, कांट हे शब्द कळत नाही. तर तुम्ही तसं काही लिहून काही गडबड केली असेल तर त्या शब्दांना निगेटिव्ह वर्ड्सला मी तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून देईन. आणि तुमचाच गोल आहे तर तुमचा तुम्ही जर शेअर करायची इच्छा असेल तर अगेन दिस इज नॉट अ कंपल्सरी पार्ट, पण तुम्ही ओपनली डिस्कस करत असाल तर मला पर्सनल करा, कुठेही ग्रुपवर टाकू नका. सो लेट अदर्स नॉट नो अबाउट युअर गोल्स. आता आज कुणाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. जयश्री मॅडम. हॅलो. नाही नाही, काही प्रश्न नाही आहेत. हा नाही, तुमचा माईक ऑन झाला म्हणून विचारलं. नाही नाही, चुकून झालं. नाही नाही, ठीक आहे. नाही कुणाल, हा कोणीतरी हँड रेज केलाय. अमिता सावंत, विचारा. अमिता सावंत. हँड रेज केला त्यांनी, विचारा प्रश्न. मॅडम मला एक सांगायचंय, विचारायचं नाही. मी जेव्हा असे गोल सेट करते ना, मी असं एक गोल सेट केला होता 2024 मध्ये मी एकही गोळी घेणार नाही, बीपीची नाही, शुगरची नाही. झालं काय माहितीये, मी अगोदर डिसेंबर पासून जानेवारीचे गोल सेट करायला सुरुवात केली होती. म्हणजे 1 महिना मी सराव करेन आणि 1 तारीख पासून रेग्युलर गोल माझे तेवढे अचीव करेन असं. पण त्या 15 दिवसातच मला अजून एक आजार निघाला, आणखीन 4 गोळ्या वाढल्या. म्हणजे असं प्रत्येक वेळी असं होतं, एखादा गोल सेट करायचं त्याच्यात दुसरंच काहीतरी होतं. ओके, म्हणजे हा झाला तुमचा हेल्थ रिलेटेड गोल, बरोबर? हो. नाही, हे हेल्थचं झालं. बाकी हा. सुद्धा मी जर असं ठरवलं ना, असं एक ठरवलं, काहीतरी असा गोल ठरवला की आजच्या दिवसाला मी एवढी एवढी कामं पूर्ण करणार आहे, ती कामं बाजूलाच राहतात, तिसरीच कामं निघतात. आता सबकॉन्शियस गोलच्या मागचं कारण काय ते पण सांगते. आता हा जे आज आहेत त्यांनी हे ऐकलं ना तर जास्त बरं पडेल, मध्ये सोडून जाऊ नका. कारण ह्यांचा हा जो प्रश्न आहे ना, इथेच एक्झॅक्टली कॉन्शियस गोल सेटिंग आणि सबकॉन्शियस गोल सेटिंग मधला फरक आहे. कॉन्शियस गोल सेटिंग मध्ये आपण ह्या गोष्टी ठरवतो, म्हणजे अगदी ह्या सिस्टीम प्रमाणे पण गोल सेट करतो, नाही म्हणणार नाही मी. अनेक जणांना गोल सेटिंग छान येतं, पण तरीही त्यांचे गोल्स काही काळानंतर फेल जातात. त्याचं कारण की ते कॉन्शियस लेवलला गोल सेट करतात. जेव्हा आपण कॉन्शियस लेवलला गोल सेट करतो त्याच्या मागे आपल्या अनेक गोष्टी असतात. एक डाऊट असतो की हे होईल की नाही. पास्ट एक्सपिरियन्सेस असतात. पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की डोंट टेक द थिंग्स पर्सनली, हे पण सांगते. हा जनरलाइज मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन देते की नाही सगळ्यांबरोबर घडतं की तुम्ही एकच आहात असं नाही. की ज्या वेळेला आपण एखादा गोल सेट करतो त्यानंतर गोल सेट करताना सुद्धा आपल्या डोक्यात असतं की मागचे एक्सपिरियन्सेस, की अरे मी गोल सेट केला पण गेल्या वेळेला हे असं घडलं नाही, यावेळेला घडेल का, करून तर बघूया. करून तर बघूयापेक्षा ते करा आणि मग सबकॉन्शियस लेवलला ज्या प्रोसेसमध्ये मी नेक्स्ट टाइम तुम्हाला नेणार आहे त्याच्यामध्ये त्या गोलला सेट करा. त्यावेळेला तुमचा मेंदू पूर्ण ब्लँक असतो. टू बी फ्रँक, त्याच्यामध्ये आपण आपल्या आत्ता ज्या प्रकारे विचार करतोय किंवा बोलतोय अशा मेंदूच्या स्टेटला नसतो. ते म्युझिक तुम्हाला एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवरती स्टार्ट होत नाही, बॅकग्राऊंडला प्ले होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी तुमचा गोल तुम्हाला अडथळ्यांमधून नेत नाही, तुम्ही एकदम शांत होता. आणि त्या शांत म्युझिकमध्ये म्हणजे दॅट्स बेसिकली अ फ्रिक्वेन्सी वेअर गोल्स आर सेट. तर त्या शांत फ्रिक्वेन्सीमधनं तुमच्या गोल्सला एक इनर एनर्जी मिळते, जिथे अप अँड डाऊन होणारच. मी म्हणतच नाही, म्हणून मी जेव्हा 1000 डेजचा गोल म्हणते, त्या 1000 डेजचा गोल जर तुम्ही मगाशी माझा बघितला असेल तर त्याच्यात अप अँड डाऊन येणार. पण त्या अप अँड डाऊन मधनं तुम्ही काय लर्निंग्स घेता, त्यातून तुम्ही कसे स्वतःला वर काढता, ह्याच्यावर तुमचा सक्सेस असतो. त्याच्यात जर तुम्ही खाली पडत राहिलात तर यू हॅव टू टेक हेल्प फ्रॉम समबडी अँड लिफ्ट युअरसेल्फ. कारण बिझनेसमध्ये पण आमचा हा रूल आहे की तुम्ही 1000 दिवस जेव्हा टिकता एखाद्या गोष्टीला सातत्याने करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टीचं सगळं नॉलेज मिळतं. पण आज जर तुम्ही आज चपाती भाजी विकायचा धंदा केला, उद्या भाजी विकायचा केला आणि परवा जाऊन कुठेतरी वेगळ्याच क्षेत्रातली नोकरी केली तर तुम्हाला कशाचाच एक्सपिरियन्स येतो. तर तशाच प्रकारे जेव्हा आपण गोल पण सेट करतो ना, अशा अनेक गोष्टी असतात की जिथे अप अँड डाऊन येणार.
कारण अप अँड डाऊन कसं असतं ना, आपल्या हातात नसतं आणि हेल्थ ही तर आपल्या हातात नसते. आता आपल्या हातात आपण तिला कसे आणू शकता, तर तुम्ही तुमचं जे फिजिकल हॅबिट्स आहेत त्या बदलू शकता. माइंडला जास्तीत जास्त शांत ठेवू शकता. शांत ठेवणं म्हणजे आतल्या आत घुसमटणं नव्हे. मी पुन्हा ही गोष्ट क्लिअर करते, पर्टिक्युलरली जेंट्ससाठी क्लिअर करते, की आपण शांत ठेवण्याच्या नावाखाली बरेचदा काही गोष्टी एकदम म्हणजे म्हणतो ना, दुःख नाही एक्सप्रेस करायचं, घरात अगदी कोणी एक्सपायर झालं तरी रडायचं नाही, का तर आपण करू शकतो. किंवा बायका सुद्धा काही गोष्टी मारून मुटकून आतमध्ये दाबून टाकतात, जाऊ दे नको मरू दे, आता ह्याच्यावर भांडण नको. पण दॅट डझंट मीन की ते आतमध्ये गुंतवून ठेवायचं. इन्स्टेड फॉरगिव्ह दॅट पर्सन ऑन द स्पॉट. म्हणजे तोंडावर कोणाला माफ करू नका, अरे मी तुला माफ केलं, दॅट इज नॉट द वे. फॉरगिव्हनेस जर कोणी बघितलं असेल, मी ह्याच्या आधी, आता मला काही चेहरे आज नवीन दिसत आहेत थोडेसे, पण फॉरगिव्हनेस हे बेसिकली एक सिंपल टेक्निक आहे की तुम्ही त्या माणसाला, व्यक्तीला समोर इमॅजिन करा, डोळ्यासमोर इमॅजिन करा, ती व्यक्ती तुमच्या समोर नाही आहे, पण त्या व्यक्तीला इमॅजिन करा, डोळे बंद करा आणि त्या व्यक्तीला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. ही 4 वाक्य 21 वेळा म्हणायची आहेत आणि शांत व्हायचं. कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली त्याच्यामागे काहीही असं रिझन असेल जे तुम्हाला दिसत नसेल, तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीने जरी तुम्हाला दुखवलं असेल, अगदी 100% त्या व्यक्तीची चूक असेल, तरीही तुम्ही माफ करा, कारण तुम्हाला शांत व्हायचं. स्वतःसाठी सेल्फिश बना, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करा. जेव्हा असा मेडिसिन्सचा पण प्रॉब्लेम येतो, म्हणजे मेडिकली ज्यांना त्रास असतो, त्यांनी स्वतःच्या शरीराला फॉरगिव्ह करा. तुम्ही कुठेतरी तुमच्या शरीराला इम्बॅलन्स केले, तुमच्या मनाला कुठेतरी त्रास दिला आणि त्यामुळे तुमचे जे शरीर आहे ते तुमची साथ कुठेतरी सोडते, परत धरतंय. तुम्हाला सोडलं तर नाही, पण अप अँड डाऊन तुमच्या लाईफमध्ये चाललंय, तर तुमच्या शरीराला सेल्फ फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करा. कारण आपण बरेचदा दुसऱ्याला फॉरगिव्ह करतो, पण स्वतःला फॉरगिव्ह करत नाही अनेक गोष्टींकरता. म्हणजे आपल्या हातून पण अनेक चुका होतात ज्याची आपण गिल्ट बाळगतो. इन्स्टेड ऑफ ती गिल्ट आपल्या आतमध्ये घुसमटत ठेवणं, स्वतःची स्वतःला लाज आपल्यात लपून ठेव, म्हणजे आपलीच आपल्याला लाज वाटत असेल, तर कम आउट ऑफ ऑल दिस थिंग. या ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्याला स्वतःच्या शरीरामधून आणि मनामधून बाहेर काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही थँकफुलनेस आणि ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करा. तुम्ही लवकर निगेटिव्ह एनर्जीज मधून बाहेर पडून एका पॉझिटिव्ह लेवलला पोहोचा. कारण आपण जोपर्यंत, म्हणजे मी एक सिंपल एक्झाम्पल देते, आपण ग्लासामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये चला निळा रंग टाकला किंवा माती टाकली, पाणी मस्तपैकी हलवलं आणि नंतर त्याच्यात वरून आपण पाणी घालत राहिलो, तर कितीही पाणी घाला, तो मातीचा जो रंग आहे तो रंग इझिली जाणारा नसतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर क्लीन व्हायचं असेल स्वतःला, तर पहिलं काम करा, हा ग्लास मधलं पाणी आहे ते फेकून द्या, ग्लास स्वच्छ धुवा आणि मग नवीन पाणी घ्या. जेव्हा तुम्हाला नवीन गोष्टी अचीव करायच्या आहेत ना, त्यावेळेला ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत, आपण पुढच्या वेळेला जेव्हा प्रॅक्टिस करणार आहोत ना, ही प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला फक्त गोल सेट करून बसा सांगितलंय मी, तुम्हाला पूर्ण प्रोसेस नाही सांगितलं. कारण 1 तास नक्कीच ते तुमचे इनमिन 15 कागद वाचायला लागणार नाहीये. ते जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटाचं काम आहे. पण पहिला पार्ट आपला त्याच्यामध्ये एक 30% असणार, जो क्लिन्झिंग असेल. तुमच्या गेल्या इतक्या वर्षांमधले जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना क्लीन्स करणं आणि त्यानंतर आपला हा नवीन गोलला सेट करणं. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रोसेस असतो की एक पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करणं आणि मग या गोलला सेट करून सबकॉन्शियसवर फिक्स करणं. आणि म्हणून मी म्हटलं की नेक्स्ट सेशनसाठी जे अटेंड करतील ते फक्त आजचेच अटेंडी अटेंड करतील. मी बाकीच्यांपर्यंत ही लिंकही पाठवणार नाहीये, कारण मला पुढच्या वेळेला कोणताच गोंधळ नको. तर त्यामुळे ही जी काही तुमचा प्रोसेस आहे ना, त्याच्यात क्लिन्झिंग महत्वाचं आहे. आपण बरेचदा पास्ट एक्सपिरियन्सेसवरती पुढच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला सबकॉन्शियस म्हणतं, मी पूर्वी हे केलं, त्याचा हा रिझल्ट नाही मिळाला, पुढच्या वेळेला मिळेल का? सो दॅट डाऊट इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम फॉर अवरसेल्फ. तिथेच आपण स्वतःसाठी खड्डा खोदतो. तर तसा प्रकारचा कोणीच खड्डा खोदू नका, आणि तो खोदला जातो नॅचरली, पण त्याच्यावरती वर्कआउट करा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील ह्याची मी शाश्वती देते. कारण मी अनेकांना अनेक प्रॉब्लेम्स मधनं आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 वर्षात काढलेलं आहे बाहेर, आणि मी ही जादू केलेली नाही, त्यांनीच केली आहे. प्रत्येक माणसाचे स्वतःचे इफर्ट्स त्यांना बाहेर काढतात. त्यामुळे जस्ट बी विथ द फ्लो अँड गेट द रिझल्ट. अजून कोणाला काही विचारायचं आहे? कारण क्वेश्चन्स असतील ते आज विचारा, आणि तुम्हाला तुमचं हे शेअर करायचं असेल तर माझ्या नंबरवरती शेअर करा, मी तुम्हाला करेक्शन्स करून देईन. पुढच्या वेळेला त्याच्यामध्ये क्वेश्चन शक्यतो पुढच्या वेळेला जास्त आणू नका, बिकॉज क्वेश्चन्सने तुम्ही त्या डाऊटच्या लूपमध्ये राहाल उगाचच. तर जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते आज विचारा, किंवा ह्या आठवड्यामध्ये मला तरी व्हॉट्सअपवर विचारलं त्याच्यामध्ये राहिला तरी हरकत नाही. शक्यतो 31 तारखेच्या आत देता आलं तर 2 दिवसात या, म्हणजे एक काय म्हणतात, शुक्र शनिवार रविवार मध्ये द्या, सो दॅट सोमवार मंगळवार बुधवार मध्ये मी पूर्ण प्रिपेअर्ड असेल की तुमच्यातल्या कोणाच्या काय गोष्टी असतील
काय क्लिन्झिंग करायचं असेल तर मला त्याचा अंदाज येईल. अजून कोणाला काही प्रश्न? काहीही डाऊट असेल तर क्लिअर बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाही. रत्नवेल पोन्नुस्वामी, अरे आय थिंक यू आर नॉट देअर ना. कोणीतरी लँग्वेज मुळे गेले. ओके. कुणालाच काही क्वेश्चन नसतील तर मी आजचं सेशन एंड म्हणून डिक्लेअर करते. नेक्स्ट सेशन माझाच आहे, याच सेशनचा पुढचा पार्ट आहे. नेक्स्ट टाइम भेटूया सेम 8 o'clock डॉट. 8 ला सुरू होईल, 8:10 ला प्रोसेस सुरू होईल आणि 9 वाजता डॉट संपेल. एक्झॅक्ट 50 मिनिटचं सेशन असेल, पण कोणी 8:10 नंतर जॉईन करण्याचा उगाच प्रयत्न करू नका, शक्यतो वेळेत जॉईन करा. थँक्यू एव्हरीबडी फॉर अटेंडिंग द सेशन. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ओके, कारण आपण भेटणार धन्यवाद आहोत धन्यवाद पुढच्या, कारण आपण भेटणार आहोत त्याच्या आधी धन्यवाद. ऑलरेडी नवीन वर्ष सुरू होणार आहे. सो हॅपी न्यू इयर टू एव्हरीबडी, टू द एंटायर ग्रुप. Happy New Year. Thank you. येस, हॅपी न्यू इयर. थँक्यू. अक्षय, हे बंद करायला येईल. मला वाटलं नव्हतं सेशन एवढं वेळ